अपकमिंग व्हिडिओज असतील, पुढचे व्हिडिओज, तर त्याच्यामध्ये मी सिबिल चं वाचन कसं करायचं, सिबिल मध्ये जे एक्सप्लेन केलेलं असतं, म्हणजे सिबिल मधल्या ज्या काही गोष्टी असतात त्या जनरल सामान्य माणसांना, म्हणजे ज्यांचा बँकिंगशी काही संबंध नाही आहे अशा व्यक्तींना सिबिल कसा वाचायचा, त्याच्यात स्कोर तो कसा जनरेट झालेला असतो, आयडियल स्कोर किती असतो, काय असतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यानंतर DIC GC जी असते, म्हणजे इन्शुरन्सची गॅरंटी देणारी जी ऑर्गनायझेशन असते, म्हणजे तुमचा जो बँकेत ठेवलेलं डिपॉझिट आहे ते सेफ राहावं, त्याचाही एक इन्शुरन्स असतो. तर त्या संदर्भातली माहिती ही देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर हाऊसिंग लोन जेव्हा आपण घ्यायचं असतं आपल्याला, तेव्हा बँकर कसा सिलेक्ट करावा, कुठल्या बँका चांगले त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत, कुठल्या बँकांची सर्व्हिस खूप जास्त चांगली आहे, याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे हाऊसिंग लोन संदर्भातला. नंतर तुमची लोन एलिजिबिलिटी ही तुम्हीच घरी पण कशी कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजे बँकेत गेल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर येईपर्यंत वेळ लागतो, किंवा तुम्ही साईटवरती टाकता एखाद्या लोन एन्क्वायरी करायला, तर तिथे ते तुम्हाला ऑटो कॅल्क्युलेशन येतं, परंतु ते कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, बँक ते कॅल्क्युलेट कसं करत असते तुमची लोन एलिजिबिलिटी, तर त्या संदर्भातला एक मला डिटेल व्हिडिओ करायला आवडणार आहे, आणि तो मी पुढे करणार आहे. त्याच्यानंतर नॉमिनेशन जे आपण ठेवतो अकाउंटला, नॉमिनी म्हणजे नॉमिनी ही व्यक्ती अशी आहे की ज्याला त्या अकाउंटच्या प्रोसीड्स, डिपॉझिटची रक्कम दिली जाते, जेव्हा डिपॉझिटरचा मृत्यू होतो तेव्हा नॉमिनीला ती रक्कम दिली जाते. तर तो नॉमिनी ठेवतानाचे काही नियम आहेत, त्याबद्दलच्या RBIच्या काही गाईडलाईन्स आहेत, नवीन काही गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत, त्या संदर्भात एक मला व्हिडिओ करायचा आहे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ 15G आणि 15H, म्हणजे 15G आणि 15H हा फॉर्म बरेच वेळा सिनियर सिटीजन सबमिट करत असतात, तर त्या संदर्भातले काय नियम आहेत, तो कोणी सबमिट करावा, कोणी आयडियली सबमिट करू नये, याबद्दल. त्याच्यानंतर लॉकर इश्यू करताना बँकेचे काय नियम असतात, लॉकर्सच्या संदर्भातले, तर अशा अनेक विषयांवर पुन्हा अजून एक माझ्या मनात विषय असा आहे की जीपे बद्दल मध्ये काय नियम असतात. बरेच वेळा असं आम्हाला कस्टमरची एन्क्वायरी यायची बँकेमध्ये की ओ मॅडम,